नमस्कार मैत्रिणींनो, आपले स्वागत आहे अन्नपूर्णा गावरान रेसिपी या मराठी यूट्यूब चॅनलवर. तुमचे मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. चला तर आज मी तुम्हाला गाड्यावरची सोयाबीन चिल्ली कशी बनवायची ती सांगणार आहे. अगदी सोप्या पद्धतीने, खायला एकदम भन्नाट अशी लागते. नक्की बनवून बघा. घरच्या घरी आज आपण सोयाबीन चिल्ली बनवणार आहे. कृतीला सुरुवात करूया. हे बघा, आपण सोयाबीन घेतलं आहे. तुम्हाला जितकी बी सोयाबीन चिल्ली बनवायची त्या अंदाजानुसार तुम्ही सोयाबीन घेऊ शकता. मी पावशर सोयाबीन घेतलं आहे. आता आपण एक कढई घेतली आहे, गरम होण्यासाठी ठेवली आहे. त्याच्यामध्ये आता गरजेनुसार पाणी टाकून घेऊया. त्याच्यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ टाकूया. जी बी सोयाबीन घेतली आहे ती उकळण्यासाठी टाकून घेऊया. तुम्ही जेव्हा बी सोयाबीन उकळून घेशाल तेव्हा त्याच्यामध्ये मीठ हे आवर्जून टाका. त्याने सोयाबीन चिल्ली खायला चविष्ट अशी लागते. सर्व सोयाबीन आपली उकळून झाली आहे. आता एका जाळीच्या भांड्यामध्ये काढून घेतली आहे. तिला व्यवस्थित थंड होऊ द्या. थंड झाल्यानंतर हाताच्या साह्याने तिला असं व्यवस्थित पिळून घेऊया, जेणेकरून त्याचं पाणी सर्व निसरल्या जाईल. या पद्धतीने सोयाबीन व्यवस्थित पिळून घ्या. त्याच्यामध्ये आता पोह्याचे 2 चमचे इतके कॉर्नफ्लावर टाकूया. लाल मिरची पावडर टाकूया. चवीनुसार मीठ टाकून घेऊया. अद्रक लसूण पेस्ट करून घेतली आहे, तिला पण घालून घेऊया. अर्धासा लिंबू पिळून घेऊया. तिला आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया. एकीकडे तेल गरम होण्यासाठी ठेवलं होतं. तेलाला व्यवस्थित गरम होऊ द्या. तेल गरम झाल्यानंतर जी बी सोयाबीन आपण व्यवस्थित मिक्स करून घेतली आहे ती सर्व सोयाबीन आता तेलामध्ये टाकून घेऊया आणि व्यवस्थित तळून घेऊया. सोयाबीन जितकी व्यवस्थित तळल्या जाते तितकी सोयाबीन चिल्ली खायला चविष्ट अशी लागते. या पद्धतीने सर्व सोयाबीन आता आपण तळून घेऊया. त्याच कढईमध्ये आता तेल कमी करून घेऊया. त्याच्यामध्ये आता अद्रक लसूण टाकून घेऊया. त्याला आता व्यवस्थित गुलाबी रंग येत नाही तोपर्यंत तळून घेऊया. लसूण हा आवर्जून जास्त घाला, त्याने सोयाबीन चिल्ली खायला चविष्ट अशी लागते. त्याच्यामध्ये आता आपण भरपूर सारा कांदा चिरून घेतला आहे. या पद्धतीने चिरून घ्या. त्याला टाकून घ्या. व्यवस्थित परतून घ्या. परतल्यानंतर शिमला मिरची घेतली आहे बारीक अशी चिरून, तिला पण टाकून घेऊया. व्यवस्थित परतून घेऊया. 2 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत, त्याला पण टाकून घेऊया. तेलामध्ये व्यवस्थित परतून घेऊया. हिरवी मिरची आवर्जून टाका, त्याने सोयाबीन चिल्लीला छान टेस्ट येते. टोमॅटो कट करून घेतले, त्याला पण घालून घेऊया. व्यवस्थित परतून घेऊया. टोमॅटो परतल्यानंतर त्याच्यामध्ये आता पोह्याचा अर्धा चमचा इतकी काळी मिरी पूड घालून घेऊया. तिला व्यवस्थित मिक्स करून घेऊया. परतून घेऊया. परतल्यानंतर त्याच्यामध्ये आता पोह्याचे 2 चमचे इतके रेड चिली सॉस घालून घेऊया. पोह्याचे 2 चमचे इतका सोया सॉस घालूया. सॉस हे तुमच्या आवडीनुसार घालू शकता. तुम्हाला कितपत आवडतं त्यानुसार तुम्ही टाकून घ्या. 2 चमचे मॅगी कॅचअप घालून घेऊया. तुमच्याकडे मॅगी कॅचअप नसेल तर टोमॅटो सॉस घातला तरीही चालेल, तुमच्या आवडीनुसार. आता त्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया. लो टू मीडियम गॅसवर त्याला आता व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. या पद्धतीने परतून घ्या. परतल्यानंतर जी बी सोयाबीन आपण तळून घेतली सर्व सोयाबीन टाकून घेऊया. तिला व्यवस्थित मिक्स करून घेऊया. त्याच्यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊया. मीठ हे आपण आधी पण वापरलं होतं आणि सॉसमध्ये पण भरपूर प्रमाणामध्ये मीठ असतं. त्याच्यामुळे मीठ हे नंतर कमीच वापरा, नाहीतर तुमची सोयाबीन चिल्ली खारट होऊ शकते. भरपूर सारी कोथिंबीर बारीक अशी चिरून घेतली, तिला घालून घेऊया. कोथिंबीर ही आवर्जून सोयाबीन चिल्ली बनवताना घाला. लो टू मीडियम गॅसवर तिला आता व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. जितकी परतल्या जाते तितकी सोयाबीन चिल्ली ही व्यवस्थित लागते खाण्यासाठी. एकदम गाड्यावर जशी सोयाबीन चिल्ली भेटते ना, त्याच पद्धतीने आज मी तुम्हाला सोयाबीन चिल्ली दाखवली आहे. नक्की या पद्धतीने बनवून बघा. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. व या पद्धतीने सोयाबीन चिल्ली तर एकदा तरी बनवून बघा. आपल्या जिभेला पाणी सुटणारी ही सोयाबीन चिल्ली आहे. चला तर भेटूया अशाच एका नवीन पुढच्या रेसिपीसोबत.